दीनानाथ रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी असंवेदनशीलता दाखवली। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात कडक कारवाई करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा आणि ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून तक्रार, रुग्णालयाच्या चौकशी समितीत दावा, जमेल तेवढे पैसे भरून ॲडमिट होण्याचा सल्ला पाळला नाही, गर्भधारणेत जोखीम असल्याची पूर्वकल्पना दिली होती असाही दावा। आम्ही काउंटरवर 3 लाखांची कॅश घेऊन उभे होतो, जमीन विकून पैसे देण्याची ही आमची तयारी होती, मात्र 10 लाख दिल्याशिवाय ॲडमिट करून घेणार नाही असं रुग्णालयानं स्पष्ट सांगितलं। भिसे कुटुंबानं चौकशी समितीचे आरोप फेटाळले। राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांचं ऑडिट होणार, अनियमितता आढळल्यास कारवाई करणार, मंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती। धर्मादाय कार्यालय नियमांच्या अंमलबजावणीचीही तपासणी होणार। माझ्याकडील हत्यारं, बॉम्ब तुझ्या घरात ठेवून गुन्हेगार बनवू, अशी वनविभागाच्या अधिकाऱ्यानं धमकी दिली। खोक्याच्या वकिलांचा मोठा दावा, तर कोठडीत खोक्याला मारहाण झाल्याचाही आरोप। आरोपीला कुठलीही मारहाण करण्यात आली नाही। खोके उर्फ सतीश भोसलेच्या वकिलांच्या दाव्यानंतर वनविभागाकडून प्रसिद्धीपत्रक जारी। महाराष्ट्रात मराठीचा आग्रह योग्य, पण कायदा हाती घेऊ नका, अन्यथा कडक कारवाई करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मनसेला इशारा। राज ठाकरेंच्या आदेशानंतर मराठी भाषेच्या वापराबाबत मनसैनिकांचं खळखट्याक सुरू। रिझर्व्ह बँकेचं 2014चं परिपत्रकच आम्ही बँकांना दिलंय, कायद्याचं पालन न करणाऱ्या बँकांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। मराठी बोलूया, मराठीचा सन्मान राखूया, मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनर। मराठी बोलता न येणाऱ्यांना आम्ही मराठी शिकवू, ठाकरे गटाच्या बॅनरवर उल्लेख।